आम्ही एन्जॉय पण केलेला आहे गणपती सोबत। पण 10 दिवस नाही कायम बसवायला पाहिजे आपण गणपती बाप्पाला। डॉल्बी मुक्त गणपती आहे, चांगलं वाटायला आलंय, शांत वाटायला आलंय, नाही तर डॉल्बी पण जेव्हा बसते तेव्हा चांगलं वाटतं, जेव्हा जाते थोडं चांगलं नाही वाटत। बाप्पांना आशीर्वाद मागतोय की पुढच्या वर्षी ते लवकरात लवकर यावं। पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या, तुम्हाला खूप खूप मिस करतोय। बोला गणपती बाप्पा मोरया। आज आहे गणरायाला निरोप देण्याचा दिवस, गणेश विसर्जनाचा दिवस आणि आपण बघतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरामध्ये कशा पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेने गणेश विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी कृत्रिम कुंडामध्ये गणेश विसर्जन केलं जात आहे। पूर्ण तलावाला बंद करण्यात आलेले आहे, म्हणजे या ठिकाणी पूर्ण कापड मारून तलावाकडे जाणारी वाट बंद करण्यात आलेली आहे। तलावामध्ये कुणीही विसर्जन करू नये अशा पद्धतीची व्यवस्था सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे। या ठिकाणी कृत्रिम कुंडामध्ये गणेशाचं विसर्जन करण्याची सोय सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी कृत्रिम कुंडामध्ये गणेश विसर्जन व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। महानगरपालिकेने काही कर्मचारी पण लावलेले आहेत या ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्थित व्हावं। जीवरक्षकसुद्धा या ठिकाणी आहेत, म्हणजे चुकून कोणी पाण्यात पडलं तर त्याला वाचवता आलं पाहिजे याच्यासाठीची व्यवस्था सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे। जे भक्त आहेत, जे सोलापूरकर आहेत, या कुंडामध्ये गणेश विसर्जन केलं जात आहे। या कुंडामध्ये गणेश विसर्जनाची व्यवस्था आहे। आपल्याला दिसतंय इकडे काही कर्मचारी आहेत जे गणेश विसर्जन करून घेत आहेत कुंडामध्ये, आणि सोबतच विसर्जन झालेल्या गणेश मूर्ती सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी हे पुढे पूर्णपणे विसर्जन करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी हे घेऊन जाणार आहेत। आपल्याला लक्षात येते हे कशा पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे। या टेम्पोमधून ह्या सगळ्या गणेश मूर्ती पुढे मोठ्या तळ्यामध्ये किंवा मोठ्या जिथं पाणी जास्त आहे त्या ठिकाणी विसर्जनासाठी जात आहेत। विसर्जनाच्या ठिकाणी येणारे सगळे भाविक अशा पद्धतीनं श्री गणरायाची आरती करत आहेत, मनोभावे त्याचं पूजन करत आहेत। आरतीनंतर या गणेश मूर्ती विसर्जनासाठी दिल्या जात आहेत। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था केलेली आहे। गणेशाची आरती सुरू आहे, आपण बघतोय भाविकांकडनं अतिशय गणरायाची पूजा केली जात आहे। या ठिकाणी सुंदर गणेश मूर्ती आहे। तुझं तेजस राऊत। आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, पण सोलापूरमध्ये सौंडबंदी करून ते खूप चुकीचं काम केलेलं आहे। सौंडबंदीचं काय मागणी आहे मग तुझी? सौंडबंदी आता दरवर्षी सोलापूरमध्ये जे सौंड वाजते ती सौंडबंदी आता सध्याला चालू करायला पाहिजे खरं तर, कारण की सगळीकडे चालू आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये जे सौंडबंदी आहे ती गणेश विसर्जनासारखं वाटेन आहे। कारण की आता ज्या टायमाला विसर्जनचं टाईम चालू आहे तर विसर्जनचं कायच वाटे ना। आता तुम्ही दुसऱ्या सणांना जे परमिशन देता तुम्ही 9 तारखेला म्हणावलं ते चुकीचं खरं तर। सगळेजण काय म्हणाले त्याचा 9 तारखेला विसर्जन करतो ते चुकीचं खरं तर। सोलापूरमध्ये सौंडबंदी चालू करायला पाहिजे आणि आज परवानगी द्यायला पाहिजे होती, हे असं वाटतं। दीदी काय नाव आहे तुझं? तेजश्री भंडारी। कुठल्या शाळेत आहे? DR श्रीराम इंग्लिश मीडियम। आज विसर्जनाचा दिवस आहे, कसं वाटतंय तुला? आपण एवढे दिवस गणपतीची पूजा केली, आज विसर्जन चांगलं नाही वाटत। चांगलं नाही वाटत का बरं? आम्ही एन्जॉय पण केलेला आहे गणपती सोबत। किती दिवस शाळा चालूच होती, मग गणपती जायला नाही पाहिजे असं वाटतं तुला? कायम सोबत राहायला पाहिजे। धन्यवाद दादा। नमस्कार। नमस्कार। गणपती सुंदर आहे, अति सुंदर आहे। काय भावना? आज विसर्जनाचा दिवस आहे, असंच पुढच्या वर्षी पण लवकर येऊ दे गणपती बाप्पा। पण 10 दिवस नाही कायम बसवायला पाहिजे आपण गणपती बाप्पाला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। डॉल्बी मुक्त गणपती आहे, चांगलं वाटायला आलंय, शांत वाटायला आलंय, नाही तर डॉल्बी लोक म्हणाले तर विसर्जनाचा दिवस वाटी नाही म्हणाले। नाही तसं वाटे ना, पण चांगलं गणपती आहे, डॉल्बी मुक्त म्हणून बरं आहे, शांत बरं शांत बरं वाटतं। काय विसर्जन केलं बाप्पाला, कसं वाटायला लागलंय? चांगलं नाही वाटत। चांगलं नाही वाटत नाही। रोज पूजा करत होता, आरती करत होता, आता विसर्जन केला। बरं, अजून काय वाटतंय गणेशोत्सवाबद्दल? बोल की काहीतरी। अजून काय नाही, अजून चांगलं वाटायला, पण जेव्हा बसते तेव्हा चांगलं वाटतं, जेव्हा जाते थोडं चांगलं नाही वाटत। काय नाव आहे तुझं? पार्थ कुणाल बोलतात। मी गणेश आमनची आहे।
आपल्या आज गणपतीचा आज 11-10 दिवसानंतर आज विसर्जनाचा दिवस आहे. फार दुःख होतं आहे की आज 11 दिवसाचा उत्स्फूर्त प्रमाणात उत्साह साजरा करून आम्ही आज गणपतीला निरोप देताना वाईट वाटतो आहे आणि दुःख देखील होतं आहे की बाप्पा आज आपल्यापासून निघून जातात. पण मी बाप्पांना आशीर्वाद मागतो आहे की पुढच्या वर्षी ते लवकरात लवकर यावं आणि गणपती पुन्हा आपल्याकडे स्थापन व्हावं. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण बऱ्याच वर्षापासून बघत होतो तळ्यात विसर्जन होतं, पण गेल्या काही वर्षापासून कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन सुरू आहे. तर ही पद्धत कशी वाटते तुम्हाला? नाही, खरंच छान आहे. कारण याच्यामुळं काय होतं की आपलं निसर्गाचं जे स्वच्छता जे आहे ते राखलं चाललं आहे. कारण आजकाल त्या विसर्जनामुळं नद्या म्हणा किंवा विहीर म्हणा पूर्ण आटून चालले, तर याचा बेनिफिटच होईल निसर्गासाठी, चांगलाच होईल. एक सुंदर गणपती घेऊन हे दादा निघालेले आहेत. काय भावना विचारूया. काय नाव आहे तुमचं? ओंकार परदेशी. आज बाप्पाला निरोप द्यायला लागलो, एकदम मस्त पकडलो गणपतीला. काय भावना? भावना काय नाही, विसर्जन करायचं होतं पण इथं आता महानगरपालिकेच्या याला जावं लागेल. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे तळ्यात पाहिजे का कृत्रिम कुंडात जे असेल ते असेल, शासनाचा निर्णय जे असेल तेच असेल. मान्य आहे तुम्हाला? माझं नाव कशिश नागेश मस्के आहे. 10 दिवस गणपती खूप चांगला दिवस गेला. पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या, तुम्हाला खूप खूप मिस करतोय. मंगल मूर्ती. काय कुठलं मंडळ आहे? गँग उत्साह दिसायला एकदम. काय नाव तुझं? सम्राट मैत्री. मस्त गणपती तुमचं. काय कसं वाटतं मग आज? छान वाटतं. तुला कसं वाटलं? छान वाटलं. काय दादा काय सांगता? आज विसर्जनाचा दिवस आहे. विसर्जनाचा आनंदाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे. माझं नाव मेरी सिद्धराम मेत्रे. घरात पूजा केलं आम्ही, सगळं छान झालं. विसर्जनचं आलो आम्ही विसर्जनसाठी, छान झालं. बस गणपती आमचं चाललंय. माझं नाव महालक्ष्मी सिद्धलिंग मेत्रे. गणपतीला 10 दिवस ठेवतात, परत सोडतात. त्यामुळे गणपती बोलला मम्मीला, मला 10 दिवस ठेवतात, परत मला नदीत सोडतात. मी असे बोलून 2 शब्द बोलून संपलं. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।